सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17 श्लोक 24 आणि ओवी क्रमांक 354 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनां. अर्थात म्हणून ओ असे उच्चारून वेदवादी ब्राह्मणांच्या वेदशास्त्राने सांगितलेल्या यज्ञ दान व तप या क्रिया सतत प्रवृत्त होतात. तरी या नामींची अक्षरे तिन्ही कर्मा आदी मध्यानिदानी प्रयोजावी पैस्थानी इही तिन्ही. तर या परब्रह्म नावाची जी 3 अक्षरे आहेत त्या तिन्हीची योजना कर्माच्या आधी मध्ये व शेवटी करावी. हेची एकी हातवटी घेऊनी हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची ये. हे किरीटी हीच एक हातोटी घेऊन ब्रह्मवेत्ते ब्रह्माच्या भेटीस आले आहेत. ब्रह्मेसी होआ वया एकी ते न वंचती यज्ञादिकी जे चावळले ओळखी शास्त्रांची या. ज्यांनी शास्त्राची माहिती करून घेतली आहे ते ब्रह्माशी ऐक्य होण्याकरिता यज्ञादी क्रियांचा त्याग करीत नाहीत. तो आदी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचेही तो. ते अगोदर ध्यानाने ओंकार सिद्ध करून मागून वाचेने त्याचा उच्चार करतात. तेणे ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांची ये. अशा रीतीने ध्यान केल्यावर प्रणवोच्चार स्पष्ट करून मग क्रिया करण्यास आरंभ करीतात. अंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू बोळावा तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी. मग अंधारात न जाणाऱ्या दिव्याप्रमाणे अथवा अरण्यात बरोबर असणाऱ्या बलवान सोबत्याप्रमाणे कर्मारंभीचा प्रणवोच्चार कर्म करतेवेळी सोबत करतो असे समज. उचित देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवसे द्विजद्वाराहन हुताशे यजिती पैते. धर्माने मिळविलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणद्वारा अथवा अग्नीच्या मुखाने यज्ञ करतात. आहवनी आदिवन्ही निक्षेप रूपी हवनी यजिती पै विधानी पुढे होऊनी. आहवनीय गार्हपत्य व दक्षिण या 3 अग्नीत ते यथाविधी हवन करतात. किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊनी अंग करीती नावडते या त्याग उपाधीचा. फार काय, परंतु नाना तऱ्हेच्या यज्ञाच्या निमित्ताने नावडत्या अहंकारादी संसाराचा त्याग करतात. का न्याये जोडला पवित्री भूम्यादिकी स्वतंत्री देशकाळ शुद्ध पात्री देती दाने. किंवा न्यायाने मिळविलेले पवित्र व भूमी आदी करून मुख्य दाने ही देशकाल पाहून पवित्र ब्राह्मणास देतात. अथवा एकांतरा कृच्छ्री चांद्रयाणे मासोपवासी शोषोनी गा धातुराशी करीती तपे. अथवा 1 दिवसाआड भोजन, पहिल्या दिवशी तापलेले दूध, दुसऱ्या दिवशी तापलेले तूप, तिसऱ्या दिवशी तापलेले पाणी आणि चौथ्या दिवशी उपवास. शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत तिथीच्या क्रमाने मोराच्या अंड्या एवढा 1 ग्रास वाढवून पौर्णिमेस 15 ग्रास खाल्ल्यावर कृष्ण पक्षात 1 ग्रास कमी करत अमावस्येस पूर्ण उपवास करणे, महिनाभर उपवास करणे या व्रतांनी शरीरातील सप्तधातू शोषून शरीर शुद्ध करून तपाचे आचरण करतात. एवं यज्ञदान तपे जिये गाजती बंधरूपे तिहीच होय सोपे मोक्षाचे तया. अशा प्रकारे यज्ञ दान व तप ही जी कर्मे बंधरूप म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे आरंभी प्रणवोच्चार केला असता त्या योगाने मोक्ष सोपा होतो. स्थळी नावा जिया दाटीजे जळी तियांची जेवी तरीजे तेवी बंधकी कमी सुटीजे नामे येणे. नदीच्या कडेस असलेली नाव पाण्यात लोटते वेळी जड लागते, परंतु तिच्याच योगाने पाण्यावरून तरून जाता येते. त्याप्रमाणे संसारात पडणारी अशी जी कर्मे त्या कर्मांपासून या नामाच्या योगाने मनुष्य मुक्त होतो. परी हे असो ऐसिया या यज्ञदानादी क्रिया ओंकारे सावाईलिया प्रवर्तती. परंतु या गोष्टी तशाच राहू दे. या यज्ञ दान वगैरे ज्या क्रिया आहेत त्या ओंकाराच्या साह्याने योग्यतेस येतात. तिया मोटकिया जेथ फळी रिगो पाहाती निहाळी प्रयोजिती ती एकाळी तच्छब्दू तो. ती कर्मे फळाला आली असे ज्या वेळेस त्यांच्या दृष्टीस पडते
त्यावेळेस तत् शब्दाचा उपयोग करीतात. श्लोक 25. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञतपः क्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. अर्थात मोक्षाची इच्छा करणाऱ्या लोकांकडून तत् या ब्रह्माच्या नावांचा उच्चार करून फलाची इच्छा न करून नाना प्रकारची यज्ञकर्मे, तपश्चर्या व दानक्रिया केल्या जातात. जे सर्वाही जगा परवते ते एक सर्वही देखते, जे तत्शब्दे बोलिजे ते पैल वस्तू. जे सर्व जगाच्या पलीकडे आहे व जे एकटे सर्वांना पाहू शकते असे जे परब्रह्म ते तत् या शब्दाने म्हणतात. ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप धावून या सुमती उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती. अर्जुना, ते सर्वांच्याहून अगोदरचे आहे असे लक्षात आणून त्याच्या रूपाचे ध्यान करून पुढे त्याचा तत् उच्चार करतात. म्हणती तद्रूपा ब्रह्मतया फळेंसी क्रिया इया तेची होतू आम्हा भोगावया, तेची होतू आम्हा भोगावया काहीची नुरो. आणि असे म्हणतात की तद्रूपी जे ब्रह्म त्याला फळांसह सर्व क्रिया अर्पण असोत, आम्हास भोगावयास काही शिल्लक न राहोत. ऐसेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणुनी कर्मे आंग झाडी ती न ममे येणे बोले. याप्रमाणे तत्स्वरूपी ब्रह्मास कर्मे अर्पून ती माझी नव्हेत असे म्हणून अंग झाडून मोकळे होतात. आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा. आता ओंकाराचा उच्चार करून ज्याचा आरंभ केला व तत् याचा उच्चार करून ज्याचे फळ अर्पण केले आणि अशा रीतीने ज्या कर्माला ब्रह्मत्व प्राप्त झाले ते कर्म कीर ब्रह्माकारे झाले तेणेही न सरे, जे करी तेणेसी दुसरे आहे म्हणून. ते कर्म खरोखर जरी ब्रह्मरूप झाले तरी तेवढ्यानेच कार्यभाग होत नाही, कारण जो कर्म करणारा असतो त्याचा दुजा भाव शिल्लक राहतो, त्याचे ब्रह्माशी ऐक्य होत नाही. मीठ आंगे जळी विरे परीक्षारता वेगळी उरे, तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत. मीठ पाण्यात टाकले असता विरून जाते, परंतु त्याचा खारटपणा पाण्यापासून वेगळाच असतो. तसे कर्म ब्रह्माकार झाले असे समजणे तेच द्वैत होय. आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देवो आपुलेनी तोंडे बोलती वेदै. आणि जसे जसे द्वैत वाढेल तसे तसे संसार भयही अधिक प्राप्त होईल, हे देव स्वतः आपल्या तोंडाने बोलतात. इतकेच नव्हे तर वेदही तसेच सांगतात. म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परिवयसे, सच्छब्द या ऋणा दोषे ठेविला देवे. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी असलेले द्वैत हे सत शब्दाच्या ज्ञानाने निरसन होण्याकरिता देवांनी सत शब्दाची योजना केली आहे. तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी वाखणले. तर ओंकार व तत्कार यांच्या उच्चाराने केलेले कर्म ब्रह्मस्वरूपी होते, त्याला प्रशस्त कर्म असे म्हणतात. प्रशस्त कर्मी तिये सच्छब्दा विनियोगू आहे, तोची आई का होये तैसा सांगो. प्रशस्त कर्माचे ठिकाणी सत शब्दाचा उपयोग करीतात, तो ऐकण्याजोगा आहे तो सांगतो. श्लोक 26. सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते, प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थयुज्यते. अर्थात अस्तित्व या अर्थी व सद्वृत्तत्व या अर्थी सत असे हे पद योजिले जाते. त्याचप्रमाणे हे पार्था विवाहादी प्रशस्त कर्मामध्ये सत हा शब्द योजला जातो. तरी सच्छब्दे येणे आटुनी असताचे नाणे, दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप. तर या सत शब्दाने जगद्रूपी मिथ्या नाणे आटून सत्तेचे व्यंगरहित स्वरूप दृष्टीस पडते. ते सत्तेची काळे देशे होऊनी नेणेची अनारिसे, आपण पा आपण असे अखंडित. त्या सत्तेला देशाने किंवा कालाने भिन्न रूप प्राप्त होत नाही, ती आपल्या ठिकाणी जशी असते तशीच असते. हे दिसते जेतुले आहे ते असते पण जे नोहे, देखता रूपी सोये लाभे जयाची. हे जे सर्व दृश्यमान जगत असत आहे ते सत्तेचे रूप नाही. ज्या सत्तेचे रूप दृष्टीस पडले असता आत्मस्वरूपाची प्राप्ती होते.
तेणेसी प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखिजे करुणी सम ऐक्य बोधे. या सत शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूपी झालेले जे प्रशस्त कर्म ते करून ऐक्य ज्ञानाने त्याला सम पहावे. तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गिळूनी होई जे एकसरे सन्मात्रची. नंतर ओंकार व तत्कार या दोन शब्दांनी ब्रह्मरूपाने दाखविलेले जे कर्म ते टाकून सतत एकरूप सन्मात्रच व्हावे. ऐसा हा अंतरंगू सच्छब्दाचा विनियोगू जाणा म्हणे श्रीरंगू मीना म्हणे हो. याप्रमाणे ही सत शब्दाची अंतर्गत व्यवस्था समजा असे श्रीरंग म्हणाले. महाराज म्हणतात, मी म्हणत नाही हो ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हेची उणे म्हणून हे बोलणे देवाचेची. किंवा मीच म्हणतो देव म्हणत नाहीत असे जर म्हटले तर श्रीरंगाचे ठिकाणी द्वैताचा भाव उत्पन्न होऊन उणेपणा येतो. म्हणून मी जे बोलत आहे ते देवाचेच बोलणे आहे. आता आणि किही परी सच्छब्दू हा अवधारी सात्विका कर्मा करी उपकारू जो. आता सत शब्द हा दुसऱ्या एका तऱ्हेने सात्विक कर्मावर उपकार करतो तो ऐक. तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बगे परी एकाधेका अंगे हिणावती जाई. तर सत्कर्मे यथाविधी उत्तम प्रकारे चालली असता त्यात एखाद्या बाजूने जेव्हा उणेपणा येतो तै उणे एके अवयवे शरीर ठाके आघवे का अंगहीन भांडावे रथाची गती. तेव्हा शरीराचा एखादा अवयव कमी असला म्हणजे जशी शरीराचे व्यापार थांबतात किंवा रथाचा एखादा भाग कमी झाल्यावर रथाची गती जशी कमी होते तैसे एकेची गुणे वीण सतची परी असतपण कर्मधरी गा जाण जिये वेळे. तसे कर्म सत म्हणजे उत्तम खरे, परंतु ज्यावेळी एखाद्याच गुणाच्या अभावी ते असत होते तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी सच्छब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू. तेव्हा ओंकार व तत्कार यांच्या साह्याने सत शब्द हा त्या व्यंगकर्मांचा उत्तम प्रकारे जीर्णोद्धार करतो. ते असंतपण फेडी आणि सद्भावाची ये रूढी निजसत्वाची ये प्रौढी सच्छब्दू हा. आणि आपल्या तेजाचे जोराने कर्माचे व्यंग नाहीसे करून त्यास सद्भावाच्या योग्यतेस आणतो. दिव्य औषध जैसे रोगिया का सावाओ ये भंगलिया सच्छब्दू कर्मा व्यंगलिया तैसा जाण. दिव्य औषध जसे रोग्याला बरे करते किंवा एखाद्याचा पराभव झाला असता त्यास साह्य मिळाल्यावर जशी दुप्पट शक्ती येते तसा सत हा शब्द व्यंगकर्माचा न्यूनपणा नाहीसा करतो असे समज. अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन. अथवा काही प्रमादाने कर्म आपली मर्यादा सोडून जर निषिद्ध मार्गाने गेले चालत याही मार्गू सांडे पारखियाची अक्षरे पडे राहाटी माझी न घडे काही काही. चालणारा आहे तोच मार्ग चुकतो आणि परीक्षकालाच भ्रम होतो तर व्यवहारात काय काय होत नाही. म्हणोनी तैसी कर्मा रासभ्ये सांडे सीमा असाधुत्वाची या दुर्नामा एवो पाहे जई. म्हणून तशी कर्माची अविचाराने मर्यादा सुटून त्याला जर निषिद्ध कर्माचे वाईट नाव प्राप्त झाले तेथ गा हा सच्छब्दू येरा दोही परीस प्रबुद्धू प्रयोजिला करी साधू कर्माते यया.
तर दोहोपेक्षा ज्ञाता असा जो हा सत शब्द त्याची योजना केली असता हा वाईट कर्माचे चांगले कर्म करीतो. लोहा परिसाची घृष्टी, ओहळा गंगेची भेटी, का मृता जैसी वृष्टी पियुषाची. लोखंडाला जसे परिसांचे घर्षण, ओढ्यास जशी गंगेची भेट, अथवा मेलेल्या मनुष्यास जशी अमृताची वृष्टी. पै असाधू कर्मा तैसा सच्छब्दू प्रयोगू विरेशा, हे असो गौरवची ऐसा नामाचा यया. तसा हे विरेशा असत्कर्माला सत या शब्दाचा प्रयोग होय. फार काय सांगावे, सत या नामाचा महिमाच असा आहे. घेऊनी येथींचे वर्म, जै विचारिसी हे नाम, तै केवळ हेंची ब्रह्म जाणसी तू. अशा रीतीने सत शब्दाचे वर्म जाणून घेऊन जेव्हा तू त्या नामाचा उच्चार करशील तेव्हा हेच केवळ ब्रह्म आहे असे तुला समजेल. पाहे पा ओम तत्सत ऐसे, हे बोलणे तेथने तसे, जेथुनी का हे प्रकाशे दृश्य जात. हे पहा, ओम तत्सत ही अक्षरे मुमुक्षुस त्या ठिकाणी नेतात की ज्या ब्रह्मापासून दृश्यात पदार्थ प्रकाशमान होतात. ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट, तयाचे हे अंतुवट व्यंजक नाम. ते परब्रह्म स्वच्छ असून अपरिच्छिन्न आहे व ओम तत्सत हे त्याचे अंतर्गत दर्शक नाम आहे. परी आश्रयो आकाशा, आकाशची का जैसा, या नामानामी आश्रयो तैसा अभेदू असे. परंतु आकाशाला जसा आकाशाचाच आश्रय आहे तसा ओम तत्सत या अक्षरांना ब्रह्माचाच आश्रय आहे. उदयीला आकाशी, रवीची रविते प्रकाशी, ते नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी. आकाशात उदय पावल्यावर सूर्यच सूर्याला प्रकाशित करीतो, त्याप्रमाणे या नावांचे उच्चाराबरोबर ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून त्र्यक्षर हे नाम, नव्हे जाण केवळ ब्रह्म, या लागी कर्म जे जे की जे. म्हणून हे त्र्यक्षरी नाव नसून केवळ ब्रह्म आहे असे समज आणि या प्रित्यर्थ जे जे कर्म तू करशील. या पुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.